लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही पुण्यातील नवी खडकी येरोडा विभाग सुभाषनगरमध्ये गेलो होतो। तिथे आज आम्हाला या गजबजलेल्या वस्तीत अतिशय सुंदर प्रगती बुद्ध विहार पाहायला मिळाले। बंधू आणि भगिनींनो, बौद्ध वस्ती किंवा एखाद्या गावातील बौद्ध वाडीमध्ये बुद्ध विहार निर्माण केली जातात, परंतु त्या बुद्ध विहारांमध्ये वस्तीतील बौद्ध समाजातील लहान मुले, तरुण मुले, वयोवृद्ध लोक यांच्यावर बुद्ध धम्माचे संस्कार केले जात नाही। त्या सुंदर निर्माण केलेल्या बुद्ध विहाराला टाळं कुलूप लावून बंद केलं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, तथागत भगवान बुद्धांची जयंती 6 डिसेंबर अशा नेमक्याच वेळी बुद्ध विहाराचा त्या कार्यक्रमासाठी दरवाजा उघडला जातो। जर अशा पद्धतीने पवित्र बुद्ध विहार बंद ठेवलं जात असेल तर धम्माचा प्रचार प्रसार कसा होईल आणि भावी पिढी कशी घडेल। परंतु नवीन खडकी येरोडा सुभाषनगरमधील हे प्रगती बुद्ध विहार पाहिलं आणि त्यात लहान मुलांवर केले जाणारे संस्कार पाहून खरंच खूप आनंद झाला। बंधू आणि भगिनींनो, खरं तर प्रत्येक बौद्ध वस्तीतील बौद्ध वाडीतील बुद्ध विहारामध्ये दर गुरुवारी बुद्ध वंदना झाली पाहिजे। तसेच प्रत्येक विहारामध्ये धम्माच्या प्रचार प्रसाराचं कार्य झालं पाहिजे, जेणेकरून बौद्ध समाज हा धम्माच्या मार्गावर चालून आपली प्रगती करेल। बंधू आणि भगिनींनो, प्रगती बुद्ध विहारामध्ये लहान मुलांना धम्माचं आचरण शिकवलं जातं। त्यामध्ये प्रामुख्याने नंदकिशोर बाराथे हे अध्यक्ष आहेत, तसेच अमर गायकवाड, संदेश बाराथे, तुषार गायकवाड, शेखर यादव, साहिल नितनवरे, डेव्हिड लोखंडे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे। बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराचं कार्य जोमाने करणाऱ्या प्रगती बुद्ध विहाराचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान।
चला बिलकुल आठवडा सर्वांनी गुडघा बसा लागणार नाही गुडघा बसायचं तर लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आम्ही नवी खडकी गावठाणामध्ये आलेलो आहे. तिथं प्रगती बुद्ध विहार आहे आणि प्रगती बुद्ध विहार नंदकिशोर बाराते साहेब आहेत आणि ते अगत्यपूर्वक दर गुरुवारी या बुद्ध विहारामध्ये मुलांवर एक आगळे वेगळे संस्कार करीत आहेत. आज जगाला युद्ध नाही तर बुद्धाची गरज आहे आणि ही लहान मुलं आमच्या देशाचं भवितव्य आहे. ही घडल्यानंतरच धम्माच्या वाटेवर चालणार आहे आणि आमचा देश प्रगतीपथावर नेणार आहे. तर यांच्यावर खरोखर चांगले संस्कार घडत आहेत आणि विहारामध्ये हे संस्कार बाल वयातच मुलांवर झाले पाहिजेत. तसंच आमच्या समाजातील ज्येष्ठ जे नागरिक आहे त्यांनासुद्धा इथं मनशांती मिळणार आहे. हे बुद्ध विहार खरोखर धम्माच्या प्रचार प्रसाराचं कार्य करीत आहे. मला वाटत नाही अशा पद्धतीने कुठं हे कार्य होतं आहे काय. तर तुमच्या सर्व जे कोणी पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आणि हे छोटी बालकं आहेत यांना लोकनेता यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीने तुम्ही धम्माचं आचरण करा आणि एक दिवशी खूप मोठे व्हा. देशाचं आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उज्ज्वल करा. जय भीम. जय भीम.